लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी होणाऱ्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 मतदारसंघांमधील प्रचाराची बुधवारी संध्याकाळी सांगता। पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात मतदान। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी अधिसूचना। महाराष्ट्रातील 11 जागांसह देशातील 96 मतदारसंघांमध्ये 13 मेला मतदान। बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये थेट लढत। बारामतीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंचाही अर्ज दाखल। शरद पवारांच्या उपस्थितीत रॅली। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। आज साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी दाखल केला अर्ज। अर्ज भरण्यापूर्वी बहीण वृषाली राजे यांनी उदयनराजेंचा औक्षण केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज दाखल करण्यापूर्वी नाना पटोले, चंद्रकांत हंतोरेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन। लातूरचे भाजप उमेदवार सुधाकर शृंगार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। लातूरमधील गंजगोलाई देवीचं दर्शन घेऊन भव्य रॅली। सांगली लोकसभेसाठी भाजपा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। तिसऱ्यांदा संजय काका पाटील लोकसभेच्या आखाड्यात। अपेक्षेप्रमाणे भाजपकडून रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी नारायण राणेंना उमेदवारी जाहीर। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांकडून अर्ज दाखल। धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी घेतलं कसबा गणपतीचं दर्शन। मंदिरात सपत्नीक आरती। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्यात लढत। सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीचं शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, विजय शिवतारेंसह अनेक नेते उपस्थित। बारामतीतून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकाळी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। वेळेला अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी केली गणपतीची आरती। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली। जनसामान्यांची सेवा करण्याची संधी मिळू दे, मोठा विजय मिळू दे अशी गणनायकाकडे प्रार्थना केल्याची सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार विजय होतील अशा आशयाचे मुंबईत बॅनर। 2,70,000 मताधिक्यानं विजय होणार। बॅनरवर मजकूर। घाटकोपरमध्ये माजी नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी बॅनर लावल्याची माहिती। महायुतीच्या सभेत विजय शिवतारेंची उपस्थिती। विजय शिवतारेंनी मैत्रीमध्ये अंतर पडू दिले नाही। अजित पवारांकडून विजय शिवतारेंचं तोंड भरून कौतुक। राज्यातील लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात। राज्यात महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत गणरायाचरणी प्रार्थना केल्याची अजित पवारांची माहिती। विरोधकांचे सकाळी 9 ते 10 वाजता भोंगे वाजतात। अजित पवारांचा संजय राऊतांना टोला। उगाचच कुणी धचा मा करू नये, आचारसंहितेचा भंग होणार नाही याची मी काळजी घेतो। कचा कचा बटन दाबा या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर रामकृष्ण हरी वाजवा तुतारी सुळेंना टोला। अजित पवार बोलले तेव्हा निवडणूक आयोग झोपेत आहे का? फक्त विरोधी पक्षावर निवडणूक आयोगाचं लक्ष। राज्याच्या अर्थमंत्र्यांवर गुन्हा दाखल व्हायला हवा। आम्ही रीतसर तक्रार करणार। अंबादास दानवे यांची अजित पवारांच्या बटन दाबा वक्तव्यावर प्रतिक्रिया। उद्या काटेवाडीमधील कान्हेरी मारुतीचं दर्शन घेऊन सुप्रिया सुळे करणार प्रचाराला सुरुवात। शरद पवारांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम। तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्याची संधी मिळाली यासाठी इंडिया आघाडी मित्रपक्षाचे आभार। उमेदवारी अर्ज भरण्याआधी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आम्हाला शरद पवारांना संपवायचं असं चंद्रकांत पाटील म्हणतात। विरोधकांना शरद पवारांशिवाय दुसरं काही दिसत नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन। रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी। बीआरएस पक्षाचे नेते भगीरथ बालके यांचा मवियाला पाठिंबा। भगीरथ बालकेंकडून प्रणिती शिंदेंना पाठिंबा घोषित। बालकेंच्या पाठिंब्यानं प्रणिती शिंदे मंगळवेढा, पंढरपूर आणि मोहोळ तालुक्यात त्यांची ताकद वाढणार।
ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण जगतो त्यांचा जीव भाजप घेते. 10 वर्ष विश्वासानं भाजपला दिली, पण भाजपनं विश्वासघात केला. प्रणिती शिंदेंची भाजपवर टीका. भाजपचे सांगलीचे उमेदवार संजय काका पाटलांची उद्या सांगलीत प्रचार सभा. पाटलांच्या प्रचारासाठी उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सांगलीत. महायुतीची पत्रकार परिषद. दीपक केसरकर, अनिल पाटील आणि प्रसाद लाड उपस्थित. भाजपसोबत जायचं शरद पवारांनी ठरवलं होतं, त्यांना सांगायला हवं. उद्धव ठाकरेंनी राज्यात काय विकास कामं केली हे त्यांनी सांगावं. केसरकरांचं ठाकरे पवारांना आव्हान. नारायण राणेंना सहकार्य करू. उद्या फॉर्म भरताना राणेंसोबत ताकदीनं उभं राहणार. अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शब्द आम्ही मानतो. किरण सामंत कधी ना कधी खासदार होतील. उदय सामंतांची प्रतिक्रिया. नारायण राणेंना उमेदवारी मिळाल्यानं किरण सामंत नाराज नाहीत. या निवडणुकीत आम्ही एकत्र काम करणार. नितेश राणेंची प्रतिक्रिया. मुलांच्या राजकीय करिअरसाठी नारायण राणेंनी उमेदवारी घेतली. नारायण राणे फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या 2 मुलांसाठीच राजकारण करतात. वैभव नाईकांची राणेंवर टीका. रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आंबेवाडी ग्रामपंचायतीमधील ग्रामदैवतेचं दर्शन घेतलं. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा शाखा पदाधिकारी संवाद मेळावा. दक्षिण मुंबई मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंचा दक्षिण मुंबई दौरा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 21 एप्रिलला अकोल्यात सभा. अदूप धोत्रेंच्या प्रचारार्थ योगींची अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर सभा. माळशिरस येथील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर उद्या हाती घेणार तुतारी. जयंत पाटील, जयसिंग मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या उपस्थितीत शरद पवारांना साथ देण्याची करणार घोषणा. वडेट्टीवार 4 जूननंतर भाजपात प्रवेश करणार. धर्मराव बाबा अत्राम यांचा दावा. मुंबई विमानतळावर अत्राम, चंद्रशेखर बावनकुळे आणि वडेट्टीवार यांच्या चर्चा. अत्राम यांचा गौप्यस्फोट. मवियाच्या काळात देवेंद्र फडणवीसांना कोणत्याही क्षणी अटक झाली असती. 33 महिने आम्ही काय सहन केलं हे आम्हाला माहिती आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा दावा. भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रुव्यात अडकवले. त्यांचा अभिमन्यू झाला. भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचा बळी जातोय. माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते सुरेश नवलेंचा भाजपवर गंभीर आरोप. माजी मंत्री नवले बोलले तेच आम्ही गेल्या काही दिवसांपासून बोलते. भाजप मुख्यमंत्र्यांना पूर्णपणे संपवणार. नवलेंच्या टीकेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्याकडून थेट जनतेशी संवाद साधणं सुरू. यवतमाळ वाशिम मतदारसंघातील युवकांना काम. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न यावर भर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.